श्रीराम समर्थ श्रीराम। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दास बोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्री राम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, दशक 1 समास 7 याचा आरंभ आज आपण करत आहोत। श्री समर्थांनी या समासामध्ये कवीश्वर स्तवन केलं आहे। या जगामध्ये आध्यात्मिक ग्रंथ लिहिणारे जे महान कवी होऊन गेले, त्या सगळ्या महान कवींच्या मांदिली आईला समर्थांनी इथे नमन केलेलं आहे। त्या सगळ्या कवीश्वरांचे स्तवन समर्थ इथे करतात। या कवीच्या बाबतीत आम्ही कवी हा शब्द केवळ काव्य करणारा नाही, तर ते काव्य प्रतिभासंपन्न जे कवी असतात, जे प्रासादिक काव्य करतात, अशा कवींची स्तुती समर्थ इथे करतात। 3 प्रकारचे काव्य प्रकार शास्त्रात सांगितले आहेत। तो पहिला आहे धीट, दुसरा पाठ आणि तिसरा आहे पाठांतर आणि प्रासादिक। धीट पाठ पाठांतराचे काव्य जे करणारे आहेत, या सगळ्या कवींना आतून स्फूर्ती नाही। ते कुणाचं पाहून करतात, ते कुणाचं वाचून करतात, कुणाची नक्कल करतात। अशा प्रकारचे जे काव्य आहे ते तिच्यातलं एक धीट काव्य आहे, जे धीटपणे केल्या जाते ते। दुसरं पाठ काव्य म्हणजे आमचं जे पाठ आहे, पाठांतर आमचं झालेलं आहे, त्याप्रमाणे त्याच्या चाली घेऊन त्याची रचना पाहून दुसरे काव्य करणे, याला पाठकाव्य असं म्हणतात। तर तिसरं काव्य प्रासादिक काव्य आहे, जे प्रसादाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही। जे महान संतांना ते प्रासादिक काव्य करता आलं, कारण त्यामागे परमेश्वराची शक्ती त्यांच्या पाठीशी होती। श्री समर्थ म्हणतात की जे प्रासादिक काव्य आहे, त्या प्रासादिक काव्यांना आम्ही अपौरुषीय वाङ्मय असं म्हणतो। म्हणजे तो कोणत्या पुरुषाने लिहिला आहे असा अर्थ होत नाही, तर लिहित असताना अंतरीभाव भगवंत त्यांच्या वास असल्यामुळे त्यांच्या मुखातून, त्यांच्या लेखणीतून जे निर्माण झालं ते भगवत रूप आहे। म्हणून सगळ्या संतांनी केलेलं काव्य हे आम्ही शिरसावंद्य मानतो। म्हणून समर्थांनी अशा प्रकारचे जे कवी होऊन गेले, व्यास वाल्मिकादी, या सगळ्या कवींबरोबर समर्थ सगळ्या संतांची सुद्धा स्तुती, ते काव्य करणारे कवी असल्यामुळे म्हणून त्यांनी शब्दसृष्टीचे ईश्वर असं म्हटलंय कवींना। त्या कवींचं वंदन समर्थ इथे करतात आणि त्यांची स्तुती स्तवन इथे करतात। कोणत्या शब्द समर्थांनी या कवींचं वर्णन केलंय ते आपण प्रत्यक्ष आज पाहूया। श्रीराम समर्थ श्रीराम। आता वंदू कवीश्वर, जे शब्द सृष्टीचे ईश्वर। ना तरी हे परमेश्वर, वेदावतारी श्रीराम। समर्थांनी शब्द सृष्टीचे ईश्वर म्हटलंय। आम्ही ग्रंथामध्ये, कोशामध्ये जो अर्थ पाहतो शब्दांचा, त्याही पलीकडे संतांनी केलेल्या काव्यामध्ये अर्थ येतो आणि त्या काव्याप्रमाणे पुढे तो कोशामध्ये जातो। म्हणजे शब्द निर्माण करण्याचं सामर्थ्य सुद्धा कवींमध्ये आहे। आता माऊलींचे तुम्ही काव्य जर पाहिलं ज्ञानेश्वरीचं, तर ज्ञानेश्वरीच्या मध्ये जे शब्द आले ते तुम्हाला डिक्शनरीत सुद्धा सापडणार नाही। आता डिक्शनरीमध्ये जे आले असतील तर ते नंतर त्यात प्रविष्ट केलेली आहे। संपूर्ण ज्ञानेश्वरी समर्थांनी उकारात्मक केलेली आहे।
याचं कारण की विष्णूचा तिथे वास आहे म्हणून तो उकार वापरलेला आहे. शके 1212 ग्रंथ केला ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा लेखकू जाहला. आता अनेक शब्द जे तुम्हाला डिक्शनरीत मिळत नाही ते सुद्धा त्यामध्ये आहे, किंवा शब्दांची रचना संतांनी केलेली जी आहे ती इतकी अभूतपूर्व आहे की त्यांनी ते शब्द ओढून ताळून आणलेले नाही आहे. आठवत नाही, डोकं खाजवत बसल्यानंतर एखादं काव्य एखादी ओळ सुचली आणि मग लिहिली, असं नाही केलंय. समर्थांच्या चरित्रामध्ये उल्लेख आहे की रामनवमीचा उत्सव होता. त्या रामनवमीच्या उत्सवामध्ये काही शिष्य त्यांच्याकडे आले. ते म्हणाले, आपल्याला रामनवमीच्या उत्सवाला हवा तेवढा इथे माधुकरीच्या भिक्षा मिळाली नाही आणि त्यामुळे आता हा उत्सव कसा होईल. 8 दिवसात आता उत्सव आलेला आहे. समर्थ म्हणाले, चिंता करू नका, सकल करणे जगदीशाचे, परमेश्वर सगळा करणार आहे. कल्याण स्वामीला समोर बसवलं आणि एका बैठकीमध्ये समर्थांनी कल्याण स्वामींना जे लिहायला सांगितलं ते त्यांनी सकाळी 4 पर्यंत लिहून काढलं. रात्री 8 ते सकाळी 4 या दरम्यान एक काव्य केलं. ते काव्य जन्माला आलं. ते मनाचे श्लोक 205 श्लोक समर्थांनी एका बैठकीमध्ये सांगितले. हे भगवत कृपेने झाले आहे. ते प्रत्येक श्लोक समर्थ भक्तांनी पाठ केले आणि घरोघरी जाऊन भिक्षा मागितली. प्रतिवर्षी मिळणाऱ्या भिक्षेपेक्षा तो उत्सव अधिक मोठा झाला. अर्थात असं जे काव्य करणारे जे संत होऊन गेले ते संत खऱ्या अर्थाने कवीश्वर आहेत. म्हणून समर्थ म्हणतात आहे, शब्दसृष्टीचे ईश्वर, दयाचा दिनाचा दयाळू, मनाचा मवाळू, कृपाळू, स्नेहाळू, जगीदास पाळू. कसे शब्द एका मागे एक आले हो. आम्ही आठवण करून लिहितो म्हटलं तरी जमणार नाही. समर्थांच्या कित्येक आरत्या अशा आहेत की त्या आरत्यांमध्ये अशा प्रकारचे रायमिंग वर्ड्स आले आहेत, अशा प्रकारचा अनुप्रास आलेला आहे की तो अनुप्रास ऐकूनच आम्हाला आनंद वाटतो. शत्राने उड्डाणे हुंकार वदनी, करी डळ मळ भू मंडळ सिंधू जळ गगनी. हळचा अनुप्रास किती आलाय पहा. कळाले ब्रह्मांड धोका त्रिगुणी, सूर वर नर नी शा चर त्या झाल्या पळणी. रचा अनुप्रास आलेला आहे. समर्थांनी एका काव्यामध्ये एक प्रकारचा अलंकार वापरला नाही तर नाना प्रकारचे अलंकार वापरून समर्थांनी काव्य केलं आणि ते काही अभ्यास करून केलं नाहीये. ते प्रासादिक जन्मालेलं आहे म्हणून त्याला प्रासादिक काव्य असं म्हणतात. म्हणून समर्थांनी इथे सांगितलेलं आहे, जे शब्दसृष्टीचे ईश्वर नातरी हे परमेश्वर वेदावतारी. कारण वेदांची रचना करण्याचं सुद्धा सामर्थ्य कवींमध्येच आहे. भगवद्गीता काव्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे की हे सरस्वतीचे निजस्थान. सरस्वती कुठे राहते हो, तर कवींच्या त्या जिभेवर वास करते, कवींच्या हृदयामध्ये ती वास करते. की हे सरस्वतीचे निजस्थान, की हे नाना कवींचे जीवन, नाना शब्दांचे भुवन, यथार्थ होय श्रीराम. की हे पुरुषार्थाचे वैभव, की हे जगदीश्वरीचे महत्व, नाना लागवे सत्कीर्ती स्तव, निर्माण कवी श्रीराम. सांगितलं म्हणून काव्य केलं असं बहुधे होत नाही. जसं आपल्याला एखाद्या वेळेस दिवाळी अंकामध्ये एखादी कविता करायची असते आणि त्यासाठी आपण कागद पेन घेऊन बसतो आणि 1-4-8 दिवस बसल्यानंतर एखादं काव्य जन्माला येते. समर्थ म्हणतात ते सहजतेने आहे. नाना लागवे सत्कीर्ती स्तव निर्माण कवी. ते निर्माणच झालेलं आहे. ते परमेश्वराची कृपा म्हणून केले अभंग शतशः प्रभूच्या कृपेने. तुकाराम महाराजांच्या अभंगाचं वर्णन करताना ते म्हणतात की हे मी अभंग निर्माण केले ते प्रभूच्या कृपेने, मी निर्माण केले नाही. माझं पामरा ते काय थोरपण, ते माझं सामर्थ्य नाही आहे, ते परमेश्वराचं सामर्थ्य आहे. 4,500 अभंग तुकोबारायांचे तुम्ही वाचा. प्रत्येक अभंग माणसाला एका विशिष्ट उंचीवर नेऊन सोडतो. ते धन्य धन्य कवी आहे. म्हणून समर्थ इथे म्हणतात आहे की हे शब्द रत्नांचे सागर, की हे मुक्तांचे मुक्ती सरोवर, नाना बुद्धीचे वैराग,
निर्माण झाले श्रीराम. आमच्याकडे एक संत येऊन नेहमी येत असत, ते म्हणजे विष्णुदास महाराज. त्यांचे ग्रंथ माझ्याकडे आजही उपलब्ध आहे. त्यांची अ पासून तर ज्ञ पर्यंत जे आपले म्हणजे वर्णमाला आहे, त्या वर्णमालेतील अ अक्षर घेतलं तर पूर्ण अध्याय अवर करून टाकलेला आहे. दुसरा शब्दच वापरला नाही. आ म्हटलं तर पूर्ण शब्दाच्या प्रत्येक ओवीच्या प्रत्येक अक्षरातील पहिला शब्द आ पासून सुरू केलेला आहे. असं करून ग्रंथ पूर्ण केलेला आहे. कसं निर्माण झालं असेल, कोण निर्माण करू शकते? तुम्ही डिक्शनरी घेऊन बसले तरी शब्द सापडणार नाही. तेवढे निर्माण केले आहे. आमच्याकडे परमपूज्य संत अच्युत महाराज येत होते, आमच्या आईचे ते गुरु. त्यांच्या काव्यातला जर तुम्ही फक्त वाचन केलं तर तुमच्या लक्षात येईल की ते सामान्य व्यक्तीकडनं होऊच शकत नाही. तुम्ही बसून लिहितो म्हटलं तरी 2 ओळी लिहिता येत नाही. त्यांनी माणसाला उचलता येणार नाही एवढं साहित्य लिहून काढलं. ते छापीव नाही, हस्तलिखित. म्हणून या जगामध्ये हे जे थोर संत होऊन गेले, त्यात संतांचे मोठे उपकार समर्थ म्हणतात आहे. रामायण आम्हाला का कळलं हो? रामायण कळण्यामागे रामाचं चरित्र ज्यांनी लिहिलं वाल्मिकींनी, त्या वाल्मिक ऋषींचे उपकार आमच्यावर आहे. म्हणून रामाला आम्हाला कळू शकलं, नाही तर रामायण सुद्धा कळलं नसतं. आध्यात्मिक हा सगळा आम्हाला ज्ञानाचा साठा जर आम्हाला खरं कोणी दिला असेल तर तो कवींनी दिलेला आहे. त्याला मी नुसतं लेखक म्हणणार नाही, कारण सगळं काव्य हे काव्य आहे. ते गाता येते, गेयता त्यामध्ये आहे. म्हणून कवीश्वरांना समर्थांनी वंदन केलेलं आहे. कुठलीही कविता करणारे आणि कुठलेही कवी असतील त्यांना समर्थ, त्यांना धन्यता म्हणत नाहीये. म्हणून समर्थांनी आमची कला, आमचं ज्ञान, आमचं सामर्थ्य हे जर भगवंतासाठी वापरत असेल तर ते धन्य आहे, नाहीतर प्रपंचाला सुखी करणार आहे, बाकी काही नाही. म्हणून गाता येते म्हणून चित्रपटातले गाणे गाणारे लोक आहेत, आणि गाता येते म्हणून नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी असं म्हणणारे सुद्धा नामदेव महाराज होऊन गेले. म्हणून तुमची कला, तुमची शक्ती, तुमची बुद्धी ही जर परमेश्वरासाठी अर्पण झाली असेल तर ती धन्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे ते धन्य धन्य आहे. धन्य धन्य ते कवीश्वर. समर्थ पुढे सांगतात आहे, अध्यात्म ग्रंथाची खाणी की घे बोलके चिंतामणी, नाना कामधेनूची दुभणी, ओळली श्रोतियासे श्रीराम. समर्थाने किती विशेषण वापरले पा. ते म्हणतात अध्यात्म ग्रंथाची खाणी. एवढी जे आध्यात्मिक ग्रंथ निर्माण झाले ते या कवींमुळे. ते कसे आहे तर बोलके चिंतामणी आहे. चिंतामणी बोलत नाही, पण हे बोलके चिंतामणी आहेत. ते सदैव आमच्या दादांनी त्याला म्हणजे मोबाईल चिंतामणी शब्द वापरला होता सुनीलजीने. संत कसे आहे तर मोबाईल चिंतामणी आहे. ते त्यांच्या घरी जाऊन त्यांचं काम करून येतात. आम्हाला गंगेला पवित्र होण्यासाठी गंगेकडे आम्हाला जावं लागते, पण हे अशा प्रकारचे चिंतामणी आहे की आमची चिंता हरण करण्यासाठी ते आमच्या घरी येतात. आम्हाला त्यांच्याकडे जायचं काम नाही, तेच तुमच्याकडे येतात. म्हणून समर्थांनी वर्णन केलंय, नाना कामधेनूची दुभणी ओळली श्रोतियांसी. समर्थ म्हणतात आहे काव्य रूपी कामधेनू, या कामधेनूचं जे दूध आहे ते दूध आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम, म्हणजे श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते कवींनी केलं आहे. आणि म्हणून त्या कवींना वंदन करावं. की हे कल्पनेचे कल्पतरू, की हे मोक्षाचे मुख्य पडिवरू, नाना सायुज्यतेचे विस्तारू, विस्तारले श्रीराम. पडिभरू या शब्दाचा अर्थ आश्रयस्थान, मुख्य आश्रयस्थान आहे. कोणाचं? मोक्षाचं आश्रयस्थान आहे. समर्थांनी इथे की हे पुरुषार्थाचे वैभव हा शब्द वापरलाय. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत, त्याच्यातला मोक्ष हा शेवटचा पुरुषार्थ आहे. म्हणून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यामध्ये धर्म आणि मोक्ष हे निश्रेयसासाठी आहे, तर अर्थ आणि काम हे अभ्युदयासाठी आहे.
अभ्युदय होणे म्हणजे या शब्दाचा अर्थ आपली प्रापंचिक संसारिक दृष्टीने आपल्या उन्नती होणे. अर्थामुळे आणि कामामुळे आमचं भौतिक सुख आपल्याला सगळे प्राप्त होतात. पण या भौतिक सुखाबरोबरही धर्म आणि मोक्ष या दोन भिंतीच्या मध्ये हे सर्व सुख आले पाहिजे. आणि म्हणून समर्थ म्हणतात आहे की अशा प्रकारे मोक्षाचं स्थान प्राप्त करून देणारे कवी आहेत. म्हणून त्या कवींना समर्थ धन्यता देतात. आणि सायुज्यतेची विस्तारू 4 प्रकारच्या ज्या आम्ही मुक्ती म्हणतो त्यातील सगळ्यात शेवटची मुक्ती म्हणजे सायुज्यता मुक्ती आहे. त्याचं वर्णन आपण जागोजागी पाहिलं आहे. श्रीराम समर्थ श्रीराम की हा परलोकीचा निजस्वार्थू की हा योगियांचा गुप्तपंथू नाना ज्ञानियांचा परमार्थू रूपासी आला श्रीराम. की घे निरंजनाची खुण की घे निर्गुणाची ओळखण माया लक्षणाचे लक्षण की हे कवी श्रीराम. 3 प्रकारचे शब्द दिले समर्थांनी. पहिला शब्द आपला आहे निरंजनाची खूण. निरंजन म्हणजे काय? अंजन याचा अर्थ डाग किंवा ज्याला काहीतरी अवलंबन आहे असं निरंजन. अंजन ज्याला कशाचाही डाग नाही आहे म्हणजे परमेश्वर. म्हणून निरंजन हा शब्द परमेश्वराला लागून आहे. समर्थ म्हणतात 2 प्रकारचे आहे. एक तर सगुण आहे, दुसरा निर्गुण आहे. निर्गुणाची ओळखण सगुणाच्या माध्यमातून कवीश्वरांनी आम्हाला करून दिली. परब्रह्म कसा आहे? निर्गुण आहे. रामाचं वर्णन करणारं हे सगुण आहे. म्हणून सगुणाच्या आधाराने निर्गुणापर्यंत त्यांनी नेलाय. समर्थ पुढे सांगतात की हा श्रुतीचा भावगर्भू की हा परमेश्वराचा अलभ्य लाभ ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे श्रीराम. श्रुती भावगर्भ 2 प्रकारचे काव्य आहे. एक श्रुती काव्य आहे आणि दुसरं स्मृती काव्य आहे. त्यामध्ये श्रुती काव्य जे आहे ते श्रुती काव्य आम्हाला भगवंताचं यथार्थ वर्णन करणार आहे. त्यामुळे परमेश्वराचा अलभ्य लाभ होतो. ना तरी होय सुलभ निजबोध कवी रूपे श्रीराम. कवी मोक्षाचे अंजन कवी साधकांचे साधन कवी सिद्धाचे समाधान निश्चयात्मक श्रीराम. कवी स्वधर्माचा आश्रयो कवी मनाचा मनोजयो कवी धार्मिकांचा वीर्यो विनय करते श्रीराम. कवी वैराग्याचे संरक्षण कवी भक्तांचे भूषण नाना स्वधर्म रक्षण ते हे कवी श्रीराम. समर्थांनी सगळे कवींना इथे दिलेले विशेषण आहे. त्या विशेषणांमध्ये समर्थ शेवटचं विशेषण देत आहे स्वधर्म रक्षण. आपल्या स्वधर्माचं रक्षण करण्याचं काम कवींनी केलं आहे. आणि म्हणून कवींना आम्ही नेहमी वंदन केलं पाहिजे. कवी कसे आहे? कवी प्रेमळाची प्रेमळ स्थिती कवी ध्यानस्थाची ध्यानमूर्ती कवी उपासकांची वाढ कीर्ती विस्तारले श्रीराम. आम्ही जी उपासना करतो आम्ही सगळे उपासक आहोत. त्या उपासना कशी करावी तर या उपासनेसाठी सुद्धा लेखन करण्याचं काम कवींनी केलेलं आहे. आम्ही रामरक्षा म्हणतो काव्य आहे. भीमरूपी म्हणतो काव्य आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणतो काव्य आहे. हनुमान चालीसा म्हणतो काव्य आहे. सगळे काव्य आहे. आणि हे काव्य या ऋषींनी करून ठेवले, या मुनींनी करून ठेवले. आणि या म्हणून या कवींना विशेष महत्व समर्थांनी दिलं. नाना साधनाचे मूळ नाना कवी नाना प्रयत्नांचे फळ नाना कार्यसिद्धी केवळ कवीचे प्रसादे श्रीराम. आधी कवीचा वाग्विलास तरी मग श्रवणी तुंबळे रस कवीचे निमती प्रकाश कवित्वास होय श्रीराम. समर्थांनी कवी हा आधी वाग्विलास होतो. वाग्विलास होतो याचा अर्थ काव्य पहिले जन्माला येते
आणि त्या काव्याचं श्रवण केल्यामुळे आम्हाला आनंद मिळतो आणि श्रवणी तुंबळे रसो. आज आम्ही कीर्तनामध्ये नाना प्रकारचे अभंग गातो, नाना प्रकारच्या ओव्या म्हणतो, नाना प्रकारचे आम्ही आर्या म्हणतो. हे सगळं कवींचं सामर्थ्य आहे. आपण ती सुश्लोक वामनाचा आपल्याला माहित आहे ते अभंग आर्या. सुश्लोक वामनाचा अभंग वाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूर पंताची. म्हणजे मोरपंतांची आर्या प्रसिद्ध आहे, तुकोबारायांचे अभंग प्रसिद्ध आहे, ओवी ज्ञानेश्वर महाराजांची प्रसिद्ध आहे, तर श्लोक वामन पंडितांचा प्रसिद्ध आहे. या लोकांनी केलेलं काव्य हे खऱ्या अर्थाने प्रासादिक काव्य होतं. म्हणून तंत, पंत आणि संत असे 3 प्रकारचे काव्य प्रकार पुढे व्यक्तीनुसार जन्माला आले. तंत काव्यामध्ये जे तंतू वाजून म्हटल्या जाते, जशी लावणी आहे, पोवाडा आहे किंवा इतर काव्य आहे, ते तंत काव्य आहे. पंत काव्यांमध्ये ज्ञानाचा भर दिलेला आहे. रघुनाथ पंडितांनी केलेला आहे, वामन पंडितांनी केलेला आहे, अजून काही वेगवेगळ्या पंडितांनी काव्य करून ठेवलं आहे, ते पंत काव्य आहे. तर त्यानंतर तिसरं काव्य जे आहे ते संत काव्य आहे. म्हणून या तिन्ही काव्यामध्ये संत काव्याला जास्त महत्व समर्थ देतात. कवी व्युत्पन्नाची योग्यता, कवी सामर्थ्यवंताची सत्ता, कवी विचक्षणाची कुशलता, नाना प्रकारे श्रीराम. प्रत्येक शब्द व्यवस्थित आहे का? कवी कवित्वाचा प्रबंध, कवी नाना धाटी मुद्रा छंद, कवी गद्य पद्य भेदाभेद, पदन्यास करते श्रीराम. समर्थांनी इथे धाटी, मुद्रा आणि छंद असे 3 शब्द वापरले. काव्याचे जे प्रकार आहे ते तुम्ही काव्यशास्त्रामध्ये पहा. जर तुम्ही वृत्तांचा विचार केला तर वृत्तांची रचना अशी आहे की तुमच्या गण आणि मात्रा यानुसार वृत्त आखलेले आहे. म्हणून अक्षरगण वृत्त आणि एक मात्रा वृत्त अशा प्रकारचे 2 वृत्तांचे प्रकार पडतात. आणि तिसरा आता एकदम मुक्त छंद, आता चौथा तिसरा आलेला आहे. पण संतांनी कधी मुक्त छंदात काव्य केलेलं मी पाहिलं नाही. पण वृत्तामध्ये केलेलं आहे ते अक्षरगण वृत्त असेल किंवा मात्रा वृत्त असेल. जसं मनाचे श्लोक हे भुजंग प्रयातमध्ये केलेले आहे, कारण य गण हा 4 वेळा आलेला आहे आणि त्या 4 वेळा आल्यामुळे त्या ओळीला विशिष्ट चाल आलेली आहे. म्हणून यमाचा म्हणजे पहिलं अक्षर ऱ्हस्व आणि मा आणि चा हे 2 अक्षर दीर्घ. असे पहिले ऱ्हस्व 2 दीर्घ, पहिला ऱ्हस्व 2 दीर्घ, पहिला ऱ्हस्व 2 दीर्घ, पहिला ऱ्हस्व 2 दीर्घ, असे 4दा झाले की त्याचे 1 चरण पूर्ण झालं. असे 4 चरण पूर्ण झाले तर आपण त्याला एक कडवं असं म्हणतो. म्हणून यमाचा 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 एक ओळ झाली. यमाचा 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 अशा प्रकारे जर 4 ओळी पूर्ण झाल्या तर प्रत्येक याच्यामध्ये 12च अक्षर येतात आणि य गण 4 वेळ येतो. म्हणून समर्थांनी केलेल्या मनाच्या श्लोकातील कुठलेही मनाचा श्लोक तुम्ही पहा, या वृत्तात ते बसलेला आहे. म्हणून समर्थ म्हणतात कवी नाना धाटी मुद्रा छंद. तुकोबारायांनी केलेले अभंग, या अभंगाचे एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगून देतो. अभंगाचे 2 प्रकार पडतात, एक छोटा अभंग आणि एक मोठा अभंग. त्या मोठ्या अभंगामध्ये असं आहे की पहिल्या चरणामध्ये 6 अक्षर येतात, दुसऱ्या चरणात 6 अक्षर येतात, तिसऱ्या चरणात 6 अक्षर येतात आणि चौथ्या चरणात 4 अक्षर येतात. 6 6 6 आणि पुढे 4. मोठ्या अभंगामध्ये 4 याच्यात 8 अक्षर येतात. एक उदाहरणार्थ आपण पाहूया, म्हणजे अनेक घेता येतील. एक उदाहरण घ्या, हरिपाठातील एक पहिला अभंग घ्या. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हरिमुखे म्हणा 6 अक्षर. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी 4 अक्षर. कुठलाही अभंग घ्या. देवाची ये द्वारी उभा क्षण भरी 6 अक्षर. तेणे मुक्तीचारी शेवटी 4 अक्षर. साधी लिया 4 अक्षर. म्हणजे 6 6 6 आणि शेवटी 4. तुकोबारायांच्या अभंगांची रचना अशा प्रकारे केली गेली आहे
ज्ञानोबांनी आपल्या प्रकारचा हरिपाठ असा तयार केलेला आहे. समर्थांची सुद्धा स्वतंत्र, समर्थांचा सुद्धा अभंगगाथा आहे. समर्थांच्या अभंगगाथेमध्ये असं दिलेलं आहे, समर्थ म्हणतात की नाना प्रकारचे गद्य, पद्य आणि त्याचे भेद आणि अभेद हे सगळे कवींच्या जवळ असतात. आमचे वडील होते परमपूज्य दत्तात्रय बंडूपंत रोडे. त्यांचे माझ्या वडिलांनी केलेलं काव्य अप्रतिम असं काव्य आहे. हे सगळं काव्य त्यांनी वृत्तछंदात केलेलं आहे. भगवद्गीता ही 700 श्लोकांची आहे. भगवद्गीतेचे एक श्लोक घ्या, त्या एका श्लोकाचा अर्थ लक्षात घ्या आणि त्या एका श्लोकाच्या अर्थाचा विचार करून माझ्या वडिलांनी वृत्तामध्ये तो दुसरा श्लोक मराठीमध्ये तयार केलाय की तो श्लोक वाचल्याबरोबर त्या भगवद्गीतेतील त्या संस्कृतच्या श्लोकाचा अर्थ काय तो मराठीमध्ये मिळेल. म्हणजे 700 श्लोकाची भगवद्गीता संस्कृतची ती मराठीमध्ये पूर्ण वृत्तबद्ध करणे आणि त्यासाठी 108 वृत्तांचा वापर करणे. आज वृत्तदर्पण या ग्रंथामध्ये सुद्धा त्या वृत्ताशिवाय दुसरीकडे सापडणार नाही. वृत्तदर्पण या ग्रंथामध्ये आहे. जुना तो ग्रंथ होता, आता फार दुर्मिळ झालेला आहे, छोटासा आहे. म्हणून संतांनी जे काव्य केलं आहे ते सगळं शास्त्राधारे केले आहे आणि त्यामध्ये जे पेरलं आहे ती भगवत भक्ती पेरली आहे. म्हणून समर्थ म्हणतात, कवी सृष्टीचा अलंकार, कवी लक्ष्मीचा शृंगार, सकळ सिद्धांचा निर्धार, ते हे कवी श्रीराम. कवी सभेचे मंडन, सवी भाग्याचे भूषण, नाना सुखाचे संरक्षण, ते हे कवी श्रीराम. माझे वडील काव्य करत होते, त्यांना कॅन्सरचा त्रास होता, पण ते म्हणाले की मी काव्य करत असताना मला आठवत नव्हतं की मला कॅन्सरचा त्रास आहे म्हणून समर्थांचं संपूर्ण चरित्र, समर्थांची स्वतंत्र समर्थ लीलामृत नावाचा ग्रंथ वडिलांनी त्या त्रासामध्ये तो त्यांनी लिहून काढला होता. पण ते म्हणाले मी काव्य लिहित असताना मला कुठला त्रास आहे मला माहित नव्हतं. रात्रभर लिहित बसायचे पण त्यांना तो त्रास सुद्धा आठवत नव्हता. म्हणून समर्थ म्हणतात, नाना सुखाचे संरक्षण ते हे कवी. काव्य वाचताना आपल्याला एवढा आनंद मिळतो, त्यांना करताना आनंद मिळत होता. त्या लोकांची पाठ थोपटण्यासाठी कोणी नव्हतं, ते स्वतःची पाठ थोपटून घेत होते. ते म्हणत की वा किती सुंदर झालं, कोणी निर्माण केलं. म्हणून समर्थ म्हणतात, सकल करणे जगदीशाचे आणि कवित्वचे काय मनुष्याचे, ऐशा अप्रमाण बोलण्याचे काय घ्यावे. कवी देवाचे रूप करते, कवी सृष्टीचे मत करते, महत्व वर्णिते, नाना शास्त्रांचे सामर्थ्य दे, कवी वाखाणती श्रीराम. नाना प्रकारच्या शास्त्रांचं, नाना प्रकारच्या कवींचं, नाना प्रकारच्या देवांचं सामर्थ्य या कवींनी वर्णन केलेलं आहे. आणि म्हणून हा सगळ्या प्रकारचा ज्ञानाचा साठा आमच्यापर्यंत ज्यांनी पोचवला अशा त्या सर्व कवींना आपण इथे नतमस्तक होऊ. राहिला भाग उद्याच्या निरूपणात आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या त्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा श्री समर्थ चरणी समर्पित करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतांशी सदा नमावे, सत्कर्म योगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता भक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.